नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. सगळ्यात आधी तांदूळ धुतलेत. काही लोक रोज चेहरा धुतात, पण विचार कधीच धुत नाहीत. मन स्वच्छ असेल तर साधं जेवणही मेजवानीसारखं वाटतं. रोज थोडं सुधारत गेलं ना तर आयुष्य एक दिवस चमकू लागतं. आता भिजवलेला हा पांढरा वाटाणा घेते. काल कठीण होता, पण पाण्यात भिजवल्यामुळे रात्रभरानंतर आज मऊ झालाय. वेळ मोठा टीचर आहे. ज्याला समजतं तो बदलतो. काही लोक लगेच खुलत नाहीत, पण त्यांना वेळ दिला ना की खूप सुंदर निघतात. माणसं जज करण्याआधी त्यांना थोडा वेळ द्या. आता तांदूळ आणि वाटाणा कुकरमध्ये ठेवते. प्रेशर सगळ्यांवरच येतो, पण फरक एवढाच आहे की काही जण शिजतात आणि काही जण इतरांना जाळतात. जीवनात प्रेशर टाळता येत नाही, पण त्यातून काय बनायचं ते आपल्या हातात असतं. कधी कधी बंद झाकणाखाली मोठं काम चालू असतं. आता कांदा चिरते. कांदा चिरताना डोळ्यात पाणी येतं, सगळ्यांच्याच येतं. किमान कांदा तरी ऑनेस्टली रडवतो. काही गोष्टी दुखावतात, पण त्यांच्याशिवाय मॅच्युरिटीही येत नाही. प्रत्येक अश्रू वाईट नसतो. प्रत्येक अश्रू आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जातो, आणि काही अश्रू आपल्याला हलकं करून जातात. आता वाटाण्यासाठी फोडणी देते. मोहरी, जिरं, कढीपत्ता. शांत लोकांचा आवाज कमी असतो, पण एंट्री लक्षात राहते. कधी कधी बोलून नाही, काम करून दाखवायचं असतं. सुगंध आधी येतो आणि नाव नंतर कळतं. आता लाल माठ क्लीन करते. जे चांगलं नाही ते काढून टाकायचं. हे जनरली पालेभाज्या साफ करण्याचं लॉजिक असतं. याचा अर्थ असा नाही ते काढून टाकलेली प्रत्येक गोष्ट ही वाईटच असते. कधी कधी दुसऱ्या पाल्यांचा पाला असतो. कदाचित त्यावेळेस तो उपयोगी नाही म्हणून आपण बाजूला करतो. तसंच असतं की मोठं व्हायचं असेल ना तर काही लोक मागे सोडावे लागतात. सगळ्यांना सोबत घेऊन चालता येत नाही. काही जण आठवणीतच चांगले दिसतात. आता लाल माठ स्वच्छ धुते. धूळ वरून दिसते, पण थकवा आतून जाणवतो. हसणाऱ्या माणसालाही कधी कधी विश्रांती हवी असते, म्हणून स्वतःलाही वेळ द्या. फक्त जबाबदाऱ्यांनाच नाही. थोडं दडपण, थोडं ताण कधीतरी असा स्वच्छ धुवून काढा. जशी भाजी फ्रेश आणि रिफ्रेशिंग दिसते ना, अगदी तसंच आपल्यालाही सुंदर वाटतं आणि प्रसन्न वाटतं. आता लाल माठ चिरते. मोठ्या मोठ्या गोष्टी छोटे छोटे भाग करून केल्या ना की त्या सहज जमतात. मोठं आयुष्यही दिवसागणिक जगायचं असतं. एक दिवस सांभाळला की एक आठवडा निघतो. एक आठवडा सांभाळला की काही महिने निघतात. काही महिने सहज गेले तर वर्ष जगायला शिकता येतात. आणि अशीच आयुष्याचीही घडी जमते. आता प्रेशर कुकर उघडायची वेळ झाली आहे. वाटाणा शिजलाय की नाही ते बघायचे. बाहेरून शांत दिसणाऱ्या भांड्यात आत खूप प्रोसेस झालेली असते. माणसाचीही अशीच अवस्था असते. हसत असतात, पण आतून खूप काही शिजलेलं असतं. म्हणून प्रत्येक हसऱ्या चेहऱ्याला सोपं समजू नका. भाजलेलं ओलं खोबरं, कांदा, लसूण मिक्स करून घेतलेला मसाला आता आपण वाटाण्याच्या भाजीमध्ये ओतूया. आता हा मसाला वाटाण्याच्या रस्स्यात टाकल्यानंतरच ह्याची खरी चव बाहेर येईल. काही लोकांचंही असंच असतं की त्यांची व्हॅल्यू उशिरा कळते. काही गोष्टी वेळेवर समजल्या ना तर नातं वाचतं. जशी ही कन्सिस्टन्सी कधी पातळ आणि घट्ट असते, जीवनही तसंच असतं. रोज परफेक्ट नसतं. लाल माठासाठी आता हिंग मिरचीची फोडणी देऊया. त्यात कांदा टाकला, छान परतला. त्यानंतर लाल माठ टाकले आणि परतून घेतले. झाकण ठेवले की भाजी आपोआप आळते. सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायची गरज नसते.
विश्वास ठेवावा लागतो. काही गोष्टी शांतपणे स्वतःहून तयार होतात. जास्त ढवळाढवळ केली ना की चव बिघडते. साध्या गोष्टी तयार झाल्यावर त्याची किंमत कळते. आता प्लेट तयार करायची वेळ झाली आहे. गरम भात, ही लाल माठाची सुंदर भाजी आणि वरून पांढऱ्या वाटाण्याचा रस्सा, असं ताट पाहिलं ना की मन आधीच भरतं आणि पोट नंतर. सुख हे नेहमी मोठ्या हॉटेलमध्ये मिळत नाही बहुधा. कधी कधी आपल्या किचनमध्येही आपली वाट बघत असतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.